हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. आज या सलोनच्या खुर्चीवर कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार आहे? चला तर तिच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. एक रील स्टार, त्यानंतर अभिनेत्री असा तिचा प्रवास. त्यामध्येच स्टार प्रवाहावरील मन धागा धागा या मालिकेमधून ती आपल्या सगळ्यांच्या भेटीस आली आणि आता सन मराठी वाहिनीवरील संसार माझा रेखीते या मालिकेमधील रेवती म्हणजेच प्रणिता आचरेकर. कशी आहेस? मस्त. आज काय करायचंय तुला? पॅम्परिंग म्हणजे? आज मी मॅनिक्युअर करणार आहे आणि जेल पॉलिश करणार आहे. चला तर ह्याच्यासोबत ना आपण थोड्या गप्पा पण मारूयात. शुअर. कसं चाललंय शूट? काय धावपळीचं सगळं कसं काय म्हणजे? फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच तुम्हाला इथे बोलवलं. थोडं रिलॅक्स करायला आणि गप्पा मारायला. आय वॉज सर्चिंग की कोणीतरी असं भेटावं, की असं भेटून मस्त गप्पा माराव्या. कारण माझे सगळ्याच फ्रेंड्स शूटमध्ये फार बिझी आहेत. कोणाचं आणि टायमिंग सांगता येत नाही, वेगवेगळ्या सिरियल करतायत म्हटल्यावर. कधी कोण बिझी तर कधी कोण फ्री. सो थँक यू सो मच तुम्हाला इथे बोलवलंस. बाकी शूट चालू आहे, मस्त चालू आहे. थँक यू सो मच तुला पण, की तू एवढ्या लांबून तुम्हाला माहिती आहे का कुठून आली ती? ती आली कळव्यावरून आणि ती रोज एवढा ट्रॅव्हल करते, रोज. आणि आजचा ट्रॅव्हल तर ठीक आहे, की हां. अंधेरीपर्यंतच आहे. ती रोज मढपर्यंत ट्रॅव्हल करते. ऑफकोर्स. म्हणजे माझं असं होतं, की मी सगळे व्हेइकल्स किंवा जेवढे पण ट्रान्सपोर्ट हे आहे तेवढे सगळे वापरते. फक्त प्लेन आणि सायकल सोडून. म्हणजे बोट पण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. हो. का असं हेक्टिक वगैरे होतंय का तुला सगळं? होतं ना, म्हणजे कंटिन्यू शूट असलं की एकदा शेड्यूल असं कंटिन्यू ह्याचं झालं होतं, एंगेजमेंटचं आमचं सुरू होतं तेव्हा कंटिन्यू ट्रॅव्हल करत होते आणि 2-3 तासच झोपायचो आणि मग परत निघायचं. कारण 2.5 तास लागतात. कधी डायरेक्ट ऑटो वगैरे केली तरी ट्रॅफिक आलंच. सो समहाऊ लागतंच. 2.5 तास लागतातच, 2-2.5 तास. पण ते सेटचं वातावरण असं खेळीमेळीचं आहे, तर तिथे एवढं काही वाटत नसेल ना, की एवढं आपण हां, लिहितोय. नाही वाटत. अशी म्हणजे एकदा सीन सुरू झाले, मग ते वाचायचं प्रेशर असतं. म्हणजे काय करायचं? सगळं सुरू होतं ना लगेच डोक्यात. मग झोप वगैरे तेवढ्यापुरती जातेच आणि एकदा का रिलॅक्स झालं म्हणजे घरी एकदा मेकअप उतरला, की घरी येताना कळतं, की अच्छा किती थकलोय. मग आता झोप हवीच आहे. मग कधी-कधी ऑटोमध्ये असं झोपतो किंवा ट्रेनमध्ये लागलीच तर मग मुद्दामून मी मग ठाणा ट्रेन पकडते. म्हणजे बायका उठवतात, "चला ठाणा आला, शेवटचा स्टॉप आहे, उतरा." बरं, गप्पा तर आपण करूच, पण तुझं पॅम्परिंग सेशन आपण चालू चालू करूया. करूया. येस. करिअरमध्ये म्हणजे तुला इथेच करिअर करायचंय ॲक्टिंगमध्ये, हे तू कधी ठरवलंस किंवा असंच होऊन गेलं होता? म्हणजे असं ठरवलं काहीच नव्हतं मी. अ, कॉलेजमध्ये युथ फेस्टिव्हल्स वगैरे असतात, तेव्हा मी थिएटर ग्रुपमध्ये होते. म्हणजे मी एस.एन. शेट्टी कॉलेजमध्ये होते पवईला. आणि फर्स्ट इयरला असंच एकदा शुभम जाधव तुला माहिती असेल, जो ऑरेंज ज्यूस गँगमधला हां, आहे. हां. तर तो माझ्याच कॉलेजचा. आमचा सीनियर तो 2 वर्ष. तर तो एकदा असाच नवीन मुलं आली होती कॉलेजमध्ये म्हणून तो आला होता सगळ्यांच्या क्लासमध्ये आणि मी बी-एम-एम केलेलं आहे. तर ऑफकोर्स बी-एम-एम म्हटल्यावर ही लोकं बाहेर बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्येच बिझी. तर तो असं झालं, की कोणाला इंटरेस्ट आहे का? तर आमच्या क्लासमधून जवळ-जवळ 5-6 जण आम्ही होतो. आम्ही हां, की आम्ही आहोत आणि त्यांनी आम्हाला घेऊन आम्ही फक्त 7 जण होतो आणि मी 7 जण मिळून आम्ही सगळे इव्हेंट्स केले होते. जेवढे 7च्या 7 असतात ना, म्हणजे मोनो ॲक्ट झालं हिंदी, मराठी, एकांकिका झाल्या दोन्ही हिंदी, मराठी, स्केच झाल्या दोन्ही हिंदी, मराठी, परत माईम ॲक्ट आणि मग मी डान्समध्ये पण होते. म्हणजे माझं बेसिक हे डान्सपासूनच सुरू झालं. ॲक्टिंगमध्ये कधी नव्हतेच मी. लहानपणापासून म्हणजे मी फर्स्ट, सेकंड स्टँडर्डला असेल तेव्हा आईने मला भरतनाट्यमला टाकलं होतं. हां. सो मी 8 इयर्सचं भरतनाट्यम केलं. 9 इयर्स मी वेस्टर्न शिकले. 3 इयर्स मी फोक डान्स शिकले. म्हणजे गोल्ड मेडलिस्ट आहे मी युथ फेस्टमध्ये फोक डान्समध्ये. सो माझं तिकडनं सुरू झालं. मग मी म्हटलं ठीक आहे. आम्ही सगळंच करत होतो आणि जेव्हा आम्ही फर्स्ट इयरला फॉर्म केलं ते थिएटर ग्रुप आमचं कलामंच थिएटर.
तेव्हा आम्ही 7 जणच होतो, 7-8 जण. मग तुला सुमित माहिती असेल, चव्हाण इट्स सच. हां. येस, मग तो आमचा डिरेक्टर होता. तो आम्हाला शिकवायला यायचा. श्रेयस वैद्य तुला माहिती हो. असेल, तो यायचा शिकवायला. असे एक-एक जण येत होती शिकवायला वगैरे आणि सगळं म्हणजे हळू करून आता बरीच जण आहेत थिएटर ग्रुपमध्ये. सो आमच्या कॉलेजमधून म्हणजे माझं कॉलेज तेव्हा नवीनच होतं. एक 10 वर्षच झाली होती. सो आम्हीच ते सुरू केलं कॉलेजमधून. सो आम्हाला जास्त इंटरेस्ट यायला लागला कारण की तेवढ्या जबाबदाऱ्या पण आल्या. हो. सगळीकडेच बघायचं. मग त्यानंतर मी युनिव्हर्सिटी करता इंटरनॅशनल केलं. आम्ही इस्रायलला गेलो होतो. तेव्हा आम्ही भरपूर फोक डान्सेस परफॉर्म केले होते. तेल अविव युनिव्हर्सिटीमध्ये. हं. सो ते केलं आणि मग त्यानंतर मी ऑडिशन्स देत होते आणि इट्स नॉट की मला पहिल्याच फटक्यात चांगला रोल मिळालेला नाही. मी अगदी पासिंगपासून सुरू केलंय. मग वन डे, टू डे, मग त्यानंतर छोटा ट्रॅक आणि मग त्यानंतर स्वाभिमान. ओके. स्वाभिमानच्या आधी पण मी जॉब करत होते CMA CGM लॉकडाऊनच्या वेळेस आणि मला कळलेलं की जॉब नाही होणार माझ्याने कारण की तेव्हा मी रील्स नुकत्याच सुरू झाल्या होत्या. हो. सो मी शुभम आम्ही दोघं रील्स करायचो. मग रील्स चालू झालं. मग बायोबबल आलं. त्यामुळे मग मला दमनला जावं लागलं. मग तिकडे काहीच अच्छा. करता येत नव्हतं. कारण आम्ही बायोबबलमध्ये होतो. फक्त शूटच. मग तेव्हा स्वाभिमानचं शूट प्रॉपर केलं. मग असं करून माझं हळू जर्नी आज मी संसारमध्ये रेखितेपर्यंत आलेली आहे. म्हणजे लहान म्हणजे तुला एक अभिनेत्रीपेक्षा एक डान्सर म्हटलं तर हो, हो. बरं होईल. पण आता दोन्ही आहे. पण डान्सिंग खूप लहानपणापासून करते. म्हणजे काही असेल कुठे कॉम्पिटिशन असेल की आई उचलून घेऊन येईल. चल. म्हणजे आईचा सगळ्याला सपोर्ट आहे ह्या हो, हो, सगळ्याला. हो. माझे बाबा म्युझिशियन आहेत. ओह! मेन म्हणजे. अं, झंकार ऑर्केस्ट्रा तुला माहित असेल. खूप जुना ऑर्केस्ट्रा आहे. त्यात ते होते. ओह! आणि अजूनही ते करतात म्हणजे 73 ऑलमोस्ट. तर अजूनही ते वाजवतात वगैरे चालू असतं. मग बाबांचं काय झालं की गाणं शिक वगैरे आणखी काय? नाही त्यांचं होतं की तू इन्स्ट्रुमेंट्स काहीतरी शिक. पण मला कधी त्याच्यामध्ये तेवढा इंटरेस्टच आला नाही. मी प्रयत्न केला पण ते जमलं नाही. पण मी ह्याच्यात आहे गिरगाव ध्वजपथक आहे ना, मी हो. त्यात आहे. तर मी पाडव्याला तिकडे मल्टी असल्यामुळे तो ढोलपर्यंत मला जमलेलं आहे वाजवायला. अजून पुढे नाही. So, मी डान्सिंग चूज केलं. बरं कॉलेज झालं. शाळेत असं काही होतं का कॉम्पिटिशन वगैरे जिथे तू पार्टिसिपेट केलं होतंस? हो, शाळेत कॉम्पिटिशन असं नाही म्हणता येणार, पण गॅदरिंग्ज वगैरे असायचे. तेव्हा अॅन्युअल डेला परफॉर्म करायचे. हं. मी स्कूलमधून खो-खो खेळायचे. तेव्हा मी स्टेटसाठी खेळले होते. हां. म्हणजे तू आता मगाशी म्हणालीस की आई सगळीकडे उचलून घेऊन जायची हां. डान्स म्हटल्यावर. तर आईला या सगळ्याची आवड होती का? हो. आई पण काही करते डान्स नाही, वगैरे? नाही, नाही. ती डान्स वगैरे नाही. ती गणपती डान्स खूप मस्त करते. ती गणपती डान्समध्येच असते. सो तिचं असं काही नाहीये, पण तिला असं वाटत होतं, की कोणीतरी काहीतरी करावं. कारण की ताई काहीच करत नव्हती. सो तिने मला टाकलं आणि आय वॉज इंटरेस्टेड. मग बिल्डिंगमध्ये असेल डान्स पूजेला किंवा खाली बिल्डिंग खाली आपल्या सोसायटीची पूजा असते, तेव्हा असतात कॉम्पिटिशन्स. सो तिकडनं तो प्रवास गणपतीत असतात कॉम्पिटिशन्स, तर इकडे-तिकडे जा. असं चालू होतं. बरं आता आपण थोडं ना असं पॅम्परिंग सेशन किंवा एखाद्या लूकबद्दल आपण येऊया. तू म्हणालीस आता ताई आहे तुला म्हणजे मोठी बहीण. तर बहिणी-बहिणींचं असं असतं ना, की दीदी आपण हे करूयात, ते करूयात. असं काही तुमच्यात आहे का, की बहिणीने आणलंय की ते बहिणीचं घ्यायचं किंवा मी आणलं? हो. ऑफकोर्स म्हणजे ताई माझ्यापेक्षा 9 वर्ष मोठी आहे. हं. सो ताईला तिने काही कपडे आणले असंच आपण उचलतो, की हां, मला हे आवडलं. तिला नाही झालं, की ते हं. माझ्याकडे. आणि माझं कसं आहे माहिती आहे का? आम्ही ना मम्मीकडची फॅमिली आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो हां. कळव्याला. म्हणजे माझी मावशी, मामा दोन्ही आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये आणि आता मावशीची लहान मुलगी लग्न झालेलं आहे. तर ती पण आमच्या इथे शिफ्ट झाली. मग मी सगळे एकाच बिल्डिंगमध्ये राहतो आणि मी सगळ्यात लहान आहे. मी सगळ्यात लहान आहे म्हटल्यावर कोणी काही आणलं किंवा त्यांना काही कपडे नवीन आणलेले असतील झाले नाही किंवा असं काही असेल एकदा दोनदाच घातले, "हां, रणू आहे ना, घाल." म्हणजे सगळीकडून कपडे माझ्याकडेच आणि माझं होतं की "अरे मला नवीन कपडे घ्यायचे." "नाही, नाही, नाही, घाल, घाल." म्हणजे हे आता नाही आहे, आधीपासून आहे, लहानपणापासून. आणि आमच्यात खूप डिफरन्स आहे म्हणजे माझ्याच बहिणीमध्ये 9 वर्षाचा आहे. दुसरी बहीण आहे ती 12 वर्ष, 14 वर्ष असे डिफरन्स आहेत. म्हणजे 9वी-10वीत वगैरे माझी भाची आहे. आता रिसेंटली. जर देशपांडे सिस्टर्स खूप असे ट्रेंडमध्ये असतात त्या दोघी हो, जणी. हो. तर तुमच्या दोघींचा एखादा किस्सा आहे का, की आमचं नाहीच पटत बाबा या गोष्टीवर?
नाही आमचं असं म्हणजे आमचं आपापसात भांडण होतं, पण आमच्यावर असं कोण आलं ना किंवा दोघे एकत्र शूट होतो डायरेक्ट. तुम्ही दोघी शॉपिंगला वगैरे गेलात कधी? हो, म्हणजे आता सीरियल्स वगैरे करायला लागल्यानंतर ताईला असं वाटलं, की हां, हिचा जरा ड्रेसिंग सेन्स बरा आहे. त्याच्या आधी ती मला न्यायची नाही, "तुला काही कळत नाही, लहान आहेस तू, ताई काय घालते कशावर पण." म्हटलं, "अरे चांगलं वाटतं." "नाही, नाही, नाही." मग आता ती मला घेऊन जायला लागली कारण म्हणजे हे राहिलं बाजूला, की ड्रेसिंग सेन्स थोडं बरं झालंय किंवा काहीही असू दे, काहीतरी चॉईस चांगलं करेन. तिच्या मुलाला सांभाळायचं असतं ना. मग हां, मग ती तिकडे गेली, की मी याच्या मागे. निवांच्या मागे. निवान आहे माझ्या भाच्याचं नाव, तर मी त्याच्या मागे. असं. तुझ्या मागे सध्या मुलं असतील, तू एका मुलाच्या हो आणि कधी-कधी माझं काय होतं, मी आणि निवान ना रील्स टाकायचो मध्यंतरी आणि लोकांना खरंच वाटायला लागलं, की हा माझा मुलगा आहे. आणि जेव्हा मी असं मावशी किंवा भांजा, भांजू असं काही टाकलं, की "अरे, हा तुझा मुलगा नाहीये." असं व्हायचं लोकांचं. अशी एखादी कमेंट आली आतापर्यंत? हो, आली आहे, की "अरे, ये इसका बच्चा नहीं है" वगैरे असं येते कमेंट. ओके. तुझ्या कामाची पोचपावती म्हणून एखादी कमेंट आली आहे का जी तुझ्या लक्षात आहे? हो. मी 7व्या मुलीची 7वी मुलगी करत होते आणि हेव्हा माझा रोल खूप जास्त हे झाला होता तेव्हा. सो मी आता इतकी 20 वर्ष तरी झाली असतील मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते, त्या बिल्डिंगमधले एक काकी बोलतात, "तू हे अशी वागशील, वाटलं नव्हतं 2 मुस्काटात द्याव्याशा वाटतात तुझ्या" वगैरे अशापर्यंत पोहोचलेली. आणि माझं होतं की "अरे, इतके वर्ष तुम्ही ओळखताय, तर रोल आहे फक्त." "नाही, नाही, नाही, तू असं करूच कशी शकतेस? तू मेलीच पाहिजेस, आता तू मरणारच." म्हणलं, "अरे यार, काय बोलताय तुम्ही?" सो ते चालू राहतं आणि आई पण असं होतं की "करा, घ्या अजून निगेटिव्हच करा." आईला निगेटिव्ह कॅरेक्टर आवडत नाहीत नाही म्हणजे. असं काही नाहीये, पण तिचं असं म्हणणं आहे, की दोन्ही कर तू. म्हणजे बिल्डिंग मधल्या बायका पण नाही, तू जेव्हा पॉझिटिव्ह रोल करशील ना, तेव्हा आम्ही तुझी सीरियल बघू. म्हणलं अरे, मग त्यांचं असं ते ऑफकोर्स मस्ती करतात, पण त्यांचं चालू असतं, पॉझिटिव्ह करशील तेव्हा आम्हाला तेव्हा आम्ही बघू. तर आता तुझा जो रेवतीचा ट्रॅक चालू होता, तो आम्ही सगळ्यांनीच बघितला. त्याच्यावर काही आलेत का कमेंट्स? तुझ्या सोशल मीडियावर जो पोस्ट टाकलाय त्या हां. लूकमधल्या त्यावर? नाही, सगळ्यांना लूक तो फारच आवडलाय. पण जेव्हा प्रोमो पडला होता, की अनुवहिनी कौस्तुभला कानाखाली मारते आणि मला कळतं, की हा फेक आहे वगैरे. तेव्हा सगळ्यांची अशीच कमेंट होती, की सासूला आणि नवऱ्याला पण आता असाच धडा शिकव. त्यांनाही कळू दे, तू कशी आहेस. तर तीच होती कमेंट. हॅलो, नमस्कार. मी प्रणिता आचरेकर म्हणजेच मी संसार माझा रेखिते या मालिकेतील रेवती. मी आज आले अंधेरी अंबोली इथे मेकओव्हर बाय मयुरी या सलॉनमध्ये. अ, मी इथे बॉडी मसाज केला. मी इथे मॅनिक्युअर केलं आणि नेल्स पण केलेले छान नेल्स केलेत आणि खूप सुंदर केलंय. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. मी पहिल्यांदा असं काहीतरी केलेलं आहे आणि बॉडी मसाज वगैरे. आय एम सो रिलॅक्स्ड. म्हणजे माझं इतकंच आहे, की मी आता घरी गेले की झोपणार. सो मला असं तुम्हाला सांगावसं वाटतं, की प्लीज तुम्ही इथे या. इकडची सर्व्हिस घ्या. खूप छान सर्व्हिस आहे. खूप रिलॅक्सिंग आहे. खूप फ्रेंडली आहेत. खूप व्यवस्थित ॲडजस्ट करतात ते कस्टमर्सना. सो प्लीज तुम्ही नक्की या. थँक यू.